तर आज आपण नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी स्पेशल असा चिकन रस्साची रेसिपी शेअर करणार आहोत. तर आपण आज चिकन हे काळ्या वाटणाचं करणार आहोत. काळ्या वाटण म्हणजे कांदा वगैरे सगळं आलं. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू. तर सुरुवातीला मी खोबरं भाजून घेत आहे आणि मी थोडा गरम मसाला घरी करण्यासाठी तेवढे खडे मसाले घेतलेले आहे. त्यानंतर टोमॅटो आणि कांदा भाजून घेतलेला आहे. तर आता मी पातेल्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकत आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं, म्हणजे जे आपण वाटण केलेलं आहे ते चांगलं भाजतंय. आता आपलं तेल चांगलं तापत आलेलं आहे. आता त्यामध्ये आपण वाटण टाकूया. वाटण म्हणजे तुम्हाला जे साहित्य दाखवले तसं नाही. कांदा आणि टोमॅटो याची वेगळी पेस्ट करायची आणि जे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याचं, आणि त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर टाकून ते वेगळी पेस्ट करून घ्यायची. नंतर या दोन्ही पेस्ट एकत्र मिक्स करायचं. सुरुवातीला कांदा आणि टोमॅटोची टाकायची, कारण कांद्यामध्ये पाणी असतं, त्यामुळे तेलामध्ये नंतर आधी हे जर टाकलं तर नंतर कांदा परतत नाही. त्यामुळे मग मी आधी कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट टाकली. त्यानंतर मग मी खोबरे आणि आलं लसणाची पेस्ट टाकली. आता दोन्ही मी छान अशा पेस्ट हे करून घेत आहे भाजून. आता माझी पेस्ट भाजून झाल्यानंतर मी त्यामध्ये लाल तिखट, थोडंसं फक्त काळं तिखट चवीपुरतं, आणि मी जो आपण घरी केलेला मसाला आहे तोही गरम मसाला टाकलेला आहे, आणि थोडंसं चिकन मसाला. मी जास्त मसाले वापरत नाही, फक्त एवढंच वापरते. तुम्ही जर अशाच माझ्या नवनवीन टिप्स वापरून जर भाजी केली तर तुमची भाजी खूप छान होते. आता मी छान असे हे एकत्र करून घेत आहे. चांगलं हे करून घ्यायचं हलवून. नंतर मग त्याच्यात आपण थोडंसं 2 मिनटं ठेवून द्यायचं. आता त्यामध्ये थोडंसं सूप टाकायचं, म्हणजे चिकन जे शिजवलेलं असते का त्याचं पाणी. तर मी आता तुम्हाला चिकन कसं शिजू घालायचं सांगते. मी रेसिपीमध्ये चिकन शिजू घातलेला व्हिडिओ शेअर नाही केला. तर चिकन शिजू घालताना 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं, आणि तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकायचं. चिकन थोडंसं हलवून घ्यायचं. हळद, मीठ आणि थोडंसं लसूण लावून घ्यायचं चिकनला, आणि नंतर ते टाकायचं. हलवून झालं जरासं की पाणी टाकायचं नाही लगेच, नाहीतर चिकन शिजायला खूप वेळ लागतो. तसंच झाकून ठेवायचं. कंप्लीट अर्धा पाऊण तास चिकन शिजू द्यायचं, म्हणजे अर्धा तास तर कंप्लीट, पण जर जास्त तुमचं चिकन शिजायला वेळ लागत असेल तर पाऊण तास ठेवा. त्यानंतर आता बघा आपलं सगळा मसाला भाजलेला आहे. आता त्यामध्ये मी चिकन टाकत आहे. मसाला बघू शकता मी कसा भाजून घेतलेला आहे, तुम्ही तर बघितलेलंच आहे. तसाच तुम्हीही मसाला भाजून घेता का हे मला नक्की कमेंट करून सांगा. आता सगळं चिकन टाकून घ्यायचं. त्यानंतर 2 मिनटं जरा झाकून ठेवायचं. जास्त पण नाही, फक्त 2 मिनटं, म्हणजे रस्स्याला जास्त जरा तरी येते. 2 मिनटानंतर काढून घ्यायचं, आणि त्यामध्ये भाजी लागते तेवढं फिकं टाकून घ्यायचं सूप.
आता 5 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. 5 मिनिटांनंतर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एकदा थोडंसं नॉर्मल हलवून घ्यायचं. जास्त पण असं ढवळायचं नाही, थोडंच घ्यायचं हलवून. जास्त ढवळलं की तरी जाते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांना ज्यांना रेसिपी येत नाही त्यांनाही तुम्ही शेअर करत राहा. मी तुमच्यासोबत अजून काही नवनवीन रेसिपी शेअर करत राहीन. तर आपण भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.